आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गोपीचंद पडळकरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे। अधिवेशनात तुम्ही दाखल झाले, मात्र आज नवीन कार्यकारिणी सुद्धा पाहायला मिळते आहे आणि ज्याच्यामध्ये तुमच्यावरती नवी जबाबदारी दिलेली आहे। काय सांगाल एकंदरीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किती मोठी जबाबदारी? पार्टीनं माझ्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे। मुळात पार्टीच खूप मोठी आहे। पार्टीमध्ये खूप मोठ्या नेतृत्वाने काम केलेलं आहे। अटल बिहारी वाजपेयी सारखं नेतृत्व आमचा आदर्श आहे। नरेंद्र मोदी साहेब आताच्या पिढीतल्या सर्व तरुण मुलांचे वडीलधारी लोकांचे आदर्श आहेत। महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ सारखा एक निष्कलंक चेहरा गेली 15-20 वर्ष रात्रंदिवस राबतोय महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी। असे भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्राला आणि देशाला हिरे दिलेले आहेत। अशा पार्टीमध्ये काम करण्याची मला संधी मिळते, हे माझं खरंच तर परम भाग्य आहे। माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, छोट्या गावातला कार्यकर्ता, उपेक्षित घरातला कार्यकर्ता, उपेक्षित समाजातला कार्यकर्ता, नेहमी अपमानित राहिलेल्या अशा परिस्थितीतला कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याला 2020 ला विधान परिषद, 2024 ला जतमध्ये उमेदवारी, नुसती उमेदवारी नाही, पार्टीनं पाठबळ देऊन मला निवडून आणणं आणि आता मला परत उपाध्यक्ष करणं, हे खरं तर इतर पार्टीमध्ये होणं शक्य नाही। हे फक्त भाजपामध्येच होऊ शकतं, कारण भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। जो कार्यकर्ता मेहनत घेतोय, काम करतोय, पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय, पार्टीशी प्रामाणिक आहे, निष्ठा ठेवून काम करतोय, अशा कार्यकर्त्यांचा सन्मान पार्टी करतेच। इथं कुणाच्या शिफारशीची गरज नाही, इथं घराणेशाहीची गरज नाही, हे पुन्हा एकदा पार्टीनं सिद्ध केलेलं आहे। उपाध्यक्ष गोपीचंद पडळकरांचं आता यापुढे काम कसं असणार? नाही, मी कार्यकर्ता आहे भाजपचा। जसं काल हे काम करत होतो तसंच आज करेन। पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे, ही माझी प्राथमिकता आहे। नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणि देवाभाऊ सरकार हे जे निर्णय घेत आहेत ते लोकांच्या पर्यंत नेणं, त्या निर्णयाची अंमलबजावणी होती की नाही बघणं, ग्रामीण भागामध्ये आणि त्या योजनांचा लोकांना फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करणं, हे जे काम आमचं चालू आहे ते पुढे चालू राहील। पडळकर साहेब, राज्यसभेचा प्रश्न आहे। राज्यसभेवरती 7 जागा रिक्त आहेत आणि 7 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत। 7 जागा किती लढवायच्या हे देवाभाऊंचा अधिकार आहे। 7 जागा भाजप लढवणार? नाही, देवाभाऊ याबद्दल ठरवतील, मी कार्यकर्ता आहे। परंतु तुम्ही बघितलं मागे 2022 ला एक एक्स्ट्रा जागा आमच्या नेत्यांनी लढवली आणि ती जिंकून पण आणली। आणि त्यामुळे एखाद्या विषयात देवाभाऊ जेव्हा हात घालतात तेव्हा ते एकदम यशस्वी करतात। शेवटी आता देवाभाऊंचा अधिकार आहे, ते ठरवतील। महाविकास आघाडीमधून शरद पवारांचं नाव समोर येतं, काय वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये शरद पवारांचं जे नाव समोर येतं? मला काय, मी काय महाविकास आघाडीचा प्रवक्ता नाही। महाविकास आघाडी ठरवेल कुणाला उभा करायचं। तुम्ही आता ज्या प्रकारे प्रश्न होता की 7 जागा, त्याच्यामध्ये एक जागा ती त्यांची जागा आहे, संख्याबळ त्यांचं एका जागेसाठी। महाविकास आघाडीच्या बद्दल मला काही माहित नाही। महाविकास आघाडीनं 20, 16 आणि 10चं संख्याबळ आहे, परंतु आता शरीरानं तिकडे किती आहेत, मनाने इकडे किती आहेत, हे मला कसं माहित असणार? त्यावर अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।